संकट मोठं आहे आणि नेहमीच या देशाचे प्रधानमंत्री शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिलेले आहेत। त्यांनी सांगितलं, चिंता मत करो, केंद्र सरकार भी महाराष्ट्र के किसानों के पीछे खड़ा रहेगा, ताकत से खड़ा रहेगा। खंबीरपणे तेही आपल्या मागे आहेत, त्यांनी तेही आपल्याला मदत करतील। शेवटी शेतकरी वाचवायचा आहे, शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर आपल्याला उभं करायचं आहे। काय दिलं काय दिलं काय दिलं म्हणणारे अगोदर आले होते तेव्हा एकतरी बिस्किटचा पुडा तरी आणला होता का? आणला होता? 1 लाख रुपये देणार म्हणून नमस्कार करून जाता आणि आमच्यावर टीका करता। तुम्ही कर्जमाफी केली, त्याचे 50,000 रुपये जे नियमित कर्जफेड करणारे त्यांना इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय तुम्ही घेतला। ते 50,000 रुपये देखील आपल्या महायुती सरकारच्या काळात दिले, आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आपलं हे 20% काही 80% समाजकारण 20% राजकारण हा मंत्र बाळासाहेबांनी आपल्याला दिलाय। आता तिकडे 100% राजकारण सुरू झाले, जाऊ द्या, आपल्याला काही त्याच्याशी देणं घेणं नाही। परंतु या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की भुमरे मामांनी मगाशी सांगितलं, भुमरे मामांनी त्यांचा अनुभव व्यक्त केला। भुमरे मामा काय सगळ्यांना अनुभव आहे, संजना ताई नवीन आहे, तिला जुना अनुभव नाही आहे, पण नवीन अनुभव त्या ताईला चांगला आहे। कारण शेवटी आपण आपल्या आमदारांच्या आपल्या कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे। आणि म्हणून या 2.5 वर्षाच्या मागच्या काळामध्ये इतके निर्णय घेतले आणि विकास कामांना एवढे आपण पैशाची तरतूद केली, त्यामुळेच अनेक योजना आपण जाहीर केल्या, घोषणा केल्या आणि त्याची अंमलबजावणी केली। आज रोजगाराच्या माध्यमातून देखील आज मगाशी भुमरे मामांनी या ठिकाणी काही कंपन्यांचा उल्लेख केला, पालकमंत्र्यांनी उल्लेख केला, आणि म्हणून या ठिकाणी रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध करून देण्याचं काम आपलं सरकार करतंय। परदेशी गुंतवणुकीमध्ये देखील आपला नंबर 1 महाराष्ट्र आहे। आज उद्योगामध्ये, स्टार्टअप मध्ये, सगळ्यामध्ये आपला नंबर 1 महाराष्ट्र आहे। छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं प्रेम या संभाजीनगरवर आहे, या एकनाथ शिंदेचं प्रेम या संभाजीनगरवर आहे। संभाजीनगर हा ऐतिहासिक शहर आहे। आणि जेव्हा आम्ही उठाव केला त्यावेळेस तिकडे फक्त 15 आमदार होते। 15 आमदारांनी ठराव केला छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणून। अरे 2.5 वर्ष तुम्हाला सुचलं नाही, आणि जेव्हा तुमचं बहुमत नव्हतं तेव्हा तुम्ही ठराव केला, तो बेकायदेशीर होता। आणि पहिलं आमचं आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर पहिला ठराव छत्रपती संभाजी महाराज नगर आपण केला, केंद्राला पाठवला, केंद्राने मान्यता दिली। आम्ही हे डुप्लिकेट काम करत नाही, लोकांना फसवण्याचं काम करत नाही। आणि म्हणून या राज्यामध्ये जे काही विकास कामं आपण केली त्याच्या जोरावर एवढं महायुतीचं लँडस्लाइड मॅन्डेट आपल्याला लोकांनी दिलं। का लोकांनी या ठिकाणी आपल्याला निवडून दिले याचा विचार करा। कारण आपल्या कामावर आरोप 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 दररोज आरोप करायचे। मुख्यमंत्री झाल्यापासून हा घटनाबाह्य मुख्यमंत्री आहे, हे घटना